हॉटेलपासून ते शाळांपर्यंत, शाकाहारीपासून ते मांसाहारपर्यंत सर्वांची झोप उडवून झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता दारूकडे वळवलाय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि व्यापक मोहीम उघडली असून दूध, पनीर आणि अन्न पदार्थानंतर आता त्यांचा मोर्चा थेट मद्य आणि बिअरमधील भेसळीकडे वळलाय. त्यांच्या या नव्या पावित्र्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने चालणारी कोट्यवधी रुपयांची दारू भेसळीची रॅकेट्स उद्ध्वस्त होण्याची चिन्ह आहेत. या काळ्या धंद्यात गुंतलेल्या अनेकांचे धाबे आता दणाणले आहेत. एका जाहीर कार्यक्रमात तुकाराम मुंढेंनी स्वतः या मोहिमेची घोषणा करत मद्य आणि बिअर क्षेत्रातील रॅकेट्सचं कंबरड मोडण्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण राज्यातील हॉटेल व्यावसायिक, बार चालक, मद्य विक्रेते आणि अनधिकृत मद्य साठवणूक करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता कुणाकुणाचे वांदे होऊ शकतात पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या धडाकेबाज शैलीत कारवायांचा सपाटाच लावलाय. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या दुधातील भेसळीवर लक्ष केंद्रित केलं होतं. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून एफडीएनं लाखो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केलं आणि अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केला. दुधानंतर पनीर, खवा, तेल आणि दैनंदिन खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी त्याने व्यापक मोहीम राबवली. या कारवाया अत्यंत यशस्वी ठरल्या असून हजारो बेकायदेशीर आस्थापनांना टाळ ठोकण्यात आले. खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जरब बसवल्यानंतर आता मुंढेंनी आपला मोर्चा मद्य आणि बिअरच्या शुद्धतेकडे वळवलाय. हा निर्णय राज्यातील मद्य व्यवसायाला मोठी चपराक देणारा ठरणार आहे, कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर चोरी आणि भेसळ होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या. मद्य आणि बिअरमधील भेसळ हा केवळ महसूल बुडवण्याचा प्रकार नाही, ती थेट नागरिकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे. अनेक ठिकाणी नामांकित विदेशी आणि देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये स्वस्त, निकृष्ट दर्जाची दारू किंवा मानवी शरीराला अपायकारक असणारी रसायनं मिसळली जातात. त्यानंतर या बाटल्यांना हुबेहूब गूळ कंपन्यांसारखं सील आणि लेबल लावून ग्राहकांना महागड्या किमतीत विकलं जातं. बिअरच्या बाबतीतही एक्सपायरी डेट संपलेला साठा गोदामांमध्ये साठवून त्यावर नवीन तारखांचे स्टिकर्स लावून ती बाजारात खपवली जातात. अनेक नामवंत हॉटेल्स, बारमध्ये सुद्धा अशा प्रकारची बनावट दारू चढ्या दरानं ग्राहकांच्या माथी मारली जाते. अशा प्रकारच्या भेसळीमुळे यकृत निकामी होणं, अंधत्व येणं आणि काही प्रसंगी तात्काळ मृत्यू ओढवणं अशा गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. तुकाराम मुंढेंनी नेमकी हीच बाब हेरून मद्य व्यवसायातील या काळ्या साखळीवर थेट प्रहार करण्याचं ठरवलंय. पुण्यातील एका प्रकट मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांनी मद्य आणि बिअर मोहिमेबाबत अत्यंत रंजक आणि धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की सध्या एफडीएनं सुरू केलेल्या कडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांनी मद्यपींमध्ये एक नवीन जागृती निर्माण झाली आहे. आता थेट मध्यरात्री 12 किंवा 1 वाजता बार आणि पबमधून लोक एफडीएच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करतायत. दारू पिताना जर त्याची चव वेगळी वाटली किंवा रंगात आणि गुणवत्तेत शंका आली तर नागरिक थेट जागेवरूनच तक्रार नोंदवतायत. अनेक नागरिक तर थेट आयुक्त म्हणून मुंढेंचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मिळवून रात्रीच्या वेळी तक्रारींचे मेसेज पाठवतात. मद्यपींकडून मिळणारा हा प्रतिसाद आणि थेट जागेवरून होणाऱ्या तक्रारींमुळे एफडीएच्या पथकांना रात्रीच्या वेळी तात्काळ छापे टाकणं सोपं झालंय. त्यामुळे भेसळयुक्त दारू विकणाऱ्या बार आणि हॉटेल्सचे मोठे वांदे झाले असून त्यांना पळता भुई थोडी झाली. या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना केवळ मद्याच्या दुकानांवर किंवा बारवरच नव्हे तर मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर आणि मोठ्या गोदामांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. विशेषतः ज्या रसायनांचा वापर करून गावठी बनावट दारू तयार केली जाते त्या रसायनांच्या पुरवठ्यावर कडक वॉच ठेवला जातोय. अनेक औद्योगिक कंपन्यांमधून मद्यासाठी लागणारं स्पिरिट किंवा इतर घातक केमिकल्स चोरी छुपे मार्गाने अनधिकृत दारूभट्टी चालकांपर्यंत पोहोचवले जातात. ही संपूर्ण साखळी मोडीत काढण्यासाठी एफडीएनं आता गृह विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत समन्वय साधून संयुक्त कारवायांचं नियोजन केलंय. या अंतर्गत संशयास्पद गोदामांची तपासणी, मद्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणं आणि अहवाल दोषी आल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करणं अशी कठोर साखळी तयार करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंचा आतापर्यंतचा एफडीए आयुक्तांचा कार्यकाळ हा भेसळखोरांसाठी काळा काळ ठरलाय. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्न आणि औषध क्षेत्रात एक मोठी दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंतच्या कारवायांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंढेंच्या धडक मोहिमेची तीव्रता स्पष्ट होते.
राज्याच्या कानाकोपऱ्यात एफडीएनं आतापर्यंत 360 पेक्षा जास्त ठिकाणी अत्यंत गोपनीय पद्धतीने छापे टाकले. या छाप्यानंतर अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या 235 पेक्षा जास्त व्यक्ती आणि संस्थांवर थेट प्रथम खबरी अहवाल म्हणजेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. कायदा केवळ कागदावर न ठेवता त्याची थेट अंमलबजावणी करत एफडीएनं या प्रकरणी 350 ते 450हून अधिक लोकांना बेड्या ठोकल्यात, ज्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झालाय. फक्त गुन्हे दाखल करून मुंडे थांबले नाहीत, तर त्यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांची आर्थिक नाकेबंदी करायला सुरुवात केली. आतापर्यंत तब्बल 274 पेक्षा जास्त बेकायदेशीर कारखाने, दुकानं आणि गोदामांना एफडीएच्या पथकांनी थेट सील ठोकलंय. नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्या 56 पेक्षा जास्त मोठ्या नामवंत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवायांमध्ये एफडीएने वेगवेगळ्या भागातून जप्त केलेल्या भेसळयुक्त अन्न, दूध, अन्नपदार्थ साहित्यांची किंमत सुमारे 50 कोटी रुपयांच्या घरात आहे. जप्त केलेला हा सर्व साठा मानवी वापरासाठी अत्यंत घातक असल्यामुळे तो नष्ट करण्यात आलाय. अन्न पदार्थांच्या बाबतीत झालेली ही ऐतिहासिक कारवाई आता मद्य आणि बिअरच्या क्षेत्रातही पुनरावृत्ती करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मद्य आणि बिअरमधील भेसळीविरुद्धच्या या मोहिमेमुळे केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर राज्यातील मोठे मद्य पुरवठादार आणि परप्रांतातून येणाऱ्या बनावट दारूचे रॅकेट चालवणारे मुख्य सूत्रधार रडारवर आले आहेत. अनेकदा शेजारील राज्यांमधून छुप्या मार्गाने कमी दर्जाची दारू महाराष्ट्रात आणली जाते आणि त्यावर नामांकित कंपन्यांचे बनावट शिक्के मारून ती विकली जाते. मुंडेंनी अशा आंतरराज्यीय रॅकेट्सची पाळमुळं खणून काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. मद्याच्या प्रत्येक बाटलीवरील बारकोड, QR कोड आणि लेबलची अचूक तपासणी करण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. बार आणि रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खुल्या मद्याची अचानक तपासणी करण्यासाठी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. जर एखाद्या नामवंत ब्रँडच्या दारूमध्ये भेसळ आढळली तर त्या बारचा परवाना थेट रद्द केला जाईल असा सज्जड दम दिलाय. तुकाराम मुंडे यांच्या या नव्या धडक मोहिमेला सर्वसामान्य जनतेकडून आणि सामाजिक संघटनांकडून प्रचंड पाठिंबा मिळतोय. भेसळयुक्त दारूमुळे दरवर्षी शेकडो गरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि तरुणाईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मुंडेंच्या या पवित्र्यामुळे मद्य व्यवसायातील काळाबाजार थांबेल आणि नागरिकांना शुद्ध आणि प्रमाणित उत्पादनं मिळतील अशी आशा व्यक्त होते. दुसरीकडे या मोहिमेमुळे मद्य व्यवसायाशी संबंधित असलेल्या काही संघटनांनी पडद्यामागून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय, परंतु मुंडेंच्या पारदर्शक आणि कडक कार्यपद्धतीमुळे कोणताही राजकीय किंवा व्यावसायिक दबाव कारवाया रोखू शकलेला नाहीये. मद्य आणि बिअर मधील भेसळीचा हा विळखा पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ही मोहीम अशीच अविरत सुरू राहील असा ठाम विश्वास एफडीएच्या सूत्रांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.